गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आहेत आता प्रॉपर मालवणमध्ये. तर आता सध्या झाले पेट्रोलचं शॉर्टेज आपल्याला, कारण की मालवणमध्ये कुठेच पेट्रोल नाही आहे. स्वतः मी चालू आहे, सकाळीच निघतो इकडनं. आधी पेट्रोल आधी फुल करतो आहे आणि नंतर मग बघूया कसं फिरायचं. प्लॅनिंग तर होतं आजचं प्रॉपरली, पण आता पेट्रोलने मार खाल्ला. तर आता क्षितिजबाई गेले आंघोलीला. सो चला आपण आता जाऊ, मस्त पेट्रोल वगैरे शोधू कुठे भेटते ते. एका पोराला फोन केलेला, तो बोलतो मी पेट्रोल पंपावर नाही आहे. आता गुगलवर शोधलेला, तर तो बोलतो मालवणमध्ये पेट्रोल आला आहे खाली, माहीत नाही आहे की नाही. सो चला बघूया जाऊन, कारण की आता वीकेंड आहे, त्याच्यामुळे खूप लफडे आहेत. तर मित्रांनो, रात्रीचे दिसलं नसेल तुम्हाला, आपण कुठे राहिलो तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हा आउट साईड एरिया एवढं छान आहे ना, बोलून काय. हे बघा, सुकून का नाम सुना है, कोकण. हे आलो आहे पेट्रोल पंपावर. आहे पेट्रोल तर आहे, बघूया आता पेट्रोल आपण घेऊ पटापट आणि निघूया इकडनं. कितीचा भेटते माहिती नाही, पण घेऊ. ती बघा किती आहे पेट्रोल पंपावर, पण नशीब पेट्रोल तरी भेटेल. पेट्रोल वगैरे टाकला, आता आलो इकडे क्षितिजला घेतो आणि मग इकडनं जातो मालवणला. आता फुल मालवण चौपाटी वगैरे फिरून घेऊ आणि मग बघू पुढचं कसं काय. अशी दिसते तिथे आमचा स्टे होता. तर मित्रांनो, आपली तयारी वगैरे झालेली आहे सर्व. हे बघा, बॅगसुद्धा पॅक केली. भाऊ मेकअप करतोय. तर आता आपण इथून तरकारली बीचला जाणार आहेत. तिथून तरकारली बीच वगैरे पाहू आणि त्याच्यानंतर बघू पुढे काय प्लॅन करायचं ते बघू. आज खूप एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करणार आहे. जेवढे जास्त स्पॉट होतील तेवढे आपण ट्राय केले. एवढे दिवस पण नाही जमलं, पण आज होतील, कन्फर्म होतील, कारण की आज आपल्याला निघायचं काही पण करून इकडनं मालवणवरून. सो आपण ट्राय करूया. भेटेल बोटिंग करायचं तुम्हाला देवबागला आहे ते. बोटिंग दुसरं काय काय त्याच्यामध्ये? आणि बोटिंग म्हणजे तुम्हाला काय हे लाईट हाऊस वगैरे येणार दुसरं म्हातारीची. आणि तुम्हाला इथे स्कुबा डायव्हिंग आहे तिथे, हां, आपलं दांडी बीचला. जे वेगवेगळे आहे सगळीकडे. हां, एका बीचवर असं पूर्ण राईड एका वगैरे बीचवर तुम्हाला तारकर्लीला पाहिजे असेल तर तारकर्लीला तुला ते 2,500 आसपासचे पॅकेज पडतं पर पर्सन. हां, पर पर्सन. तिथे काय काय आहे? त्याच्यात तुला सगळं ते म्हणजे बोटिंगचं तुझं पॅकेजचं वेगळं होणार. स्कुबा डायव्हिंग करायला गेलात ना तर नुसतं नॉर्मल स्कुबा तुला प्रॉपर तुला स्कुबा 1,200 रुपये आहे ओके नुसतं. नंतर तुला पॅराशुलिंगचं तुला 800 रुपये, म्हणजे तेच झाले 2,000 रुपये. आणि बरं तुझं ह्याचं जेस्की बनवणार आणि स्लीपर बंपर आहे ना. आणि 2,500च्या पॅकेजमध्ये पूर्ण येतं तेच तुला सांगितलं. हे तुझ्या 5 ॲक्टिव्हिटीज येणार तुला. हां तेच हां, मग चांगलं येणार आहे. तारकर्लीला ना? हां, तारकर्लीला. तिथे तुला एकदम चांगली सर्व्हिस भेटणार. आणि इथे कसं तुला हे 1,200 रुपयापासूनचं पॅकेज आहे ना इथे, हां ते तुला कमी पाण्यात तिथे तुला प्रॉपर मिळणार. इथे 8 ते 10 मिनटं असं स्कुबा डायव्हिंग, अच्छा. तिथे तुला 15 ते 20 मिनटं मिळणार. हो, अर्धा तास कमीत कमी तुम्हाला स्कुबा मिळणार तिथे. तारकर्लीलाच बघू मग. कुठून इकडनं सरळच आहे? इकडनं हां, इकडनं सरळ जातं. पहिला राईट आणि लेफ्ट मारायचं. ठीक आहे, चला कधी आलो का येऊ. मित्रांनो, आम्ही गाडी डायरेक्ट बीचवरून टाकलेली, गाडीच अडकलेली आतमध्ये. बॅग तिकडे ठेवलेली इथं, तिथून आता घेऊन आले. इथून गाडी आणली. ही रेस दिसते का? ही याच्यात अडकलेली गाडी. बाई धक्का बुक्की करत गाडी कशी तरी वरती चढवली. आता आली इकडं गाडी. आणि आपण आता सगळे बीच कॅन्सल करून दांडी बीचला आलोत. तिथे समोर सिंधुदुर्ग पण आहे. हा समोर सिंधुदुर्ग आहे. तर आपण आता इकडे राईड्स वगैरे करणार आहेत. फुल पॅकेज घेतो आहे आपण. पॅकेज घेऊ आणि मग एन्जॉय करूया इथेच. तर मित्रांनो, आपण रेसिट वगैरे फाडून घेऊ. हे बघा, एक आपले रेसिट करतायत तयार. याच्यामध्ये आपल्याला स्कुबा डायव्हिंग, पॅराग्लायडिंग, बनाना राईड्स आणि अजून 2-3 राईड्स आहेत. सो आपण एन्जॉय करू आता. एक दांडीवरची रील करूची आहे. सगळे हँडिकॅप कसे रे? आमच्या हॉटेलला देवबागला होतो पहिलं, सोपानाकडे आहे ना. गॉगल काय कपिल देवानं लावलं गो आपण. आता काय तर बो तुका तुझी ते 8 टन गाडी काल गेले रात्री. 8 टन गाडी रील डिलीट नाही होणार ना? एकच वादा दादा जिंदाबाद. आणि ह्यो शिवनेरी किल्ला बनवला कोणी बनवला? रायगड. तो नाही तर मित्रांनो, आता आपण चालत राईड्स करायला. आपल्यासोबत काका आहेत.
तर आता स्टार्टिंगला कोणती काका करणार आहेत आपण राईड? आता आपल्याला जेटस्की बनाना बंपर जिस्की बनाना आणि बंपर. पॅरासेलिंगची लागलेली असेल ना हां तर पहिलं पॅरासेलिंग अच्छा ओके. तर बघू आमचं काय आहे तर सरप्राईज भेटत राहतील आता आपल्याला. बघूया कसं काय ते. हे होते हां सी कॉड आहे ना हां हां सी कॉर्ड आहे. म्हणजे नंतरचा आहे सध्याचा लेटेस्ट आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला जेव्हा स्कुबा ड्रायव्हिंग करायला जाऊ तेव्हा आपल्याला व्हिडिओज वगैरे डायरेक्ट भेटतील. कारण की आयफोनला डायरेक्ट येत नाही पण सी टाईपमध्ये येतं. तर आपला लेटेस्ट व्हर्जन आहे सो आपल्याला काही टेन्शन नाही. सो डायरेक्ट गोप्रोने आपल्याला व्हिडिओज वगैरे भेटतील. हे प्लॅनमध्ये परत चेंज केला. बोला ना. आपण चेंजिंग वगैरे करून घेऊ. पहिल्यांदा तर पॅराग्लायडिंग करायचं आहे. इकडे आहे का? आमच्या रूममध्ये तिकडे 25 रुपये. ते आहे असं पण असतंय भाई. इथं चेंजिंग करायला सुद्धा पैसे घेतात. इथे केलं तरी हा हेच आहे ना पॅन्ट असणार. सो चला आपण इकडेच करूया मग चेंजेस. आहे का आतमध्ये? अरे वा रूम पण आहे. तर इकडे साईडला जर चेंज केलं तर इथे 25 रुपीज पर पर्सन घेतात. इकडे आपण पटकन चेंज करूया. सो आपण लगेच पॅरासेलिंग करून घेऊया. तर मित्रांनो आपण चेंज वगैरे केलेलं आहे. सो चला आता पॅरारायडिंग करूया. वाटलं सरप्राईज काय ना काय समोर येईल. आधी बोललेले बनाना राईड करूया आता पॅरारायडिंग करतोय. सो चांगलं आहे आपल्यासाठी. मित्रांनो पॅरासेलिंगची रिसिट आली आहे. हे बघा दोघं हां आम्ही दोघंच आहेत. सो भूतेज क्षितिजला भूतीज केला. संदेशला आणीच केला. तर ही बघा ही पॅरासेलिंगची चीट आहे आपली. तर मित्रांनो बोट आलेली आहे. सो चला आता बोटमध्ये बसू. ही बघा चला बोटमध्ये बसून घेऊ आपण. हा बघा भाई गेला पण पुढं. अरे इकडून चढ उडी मार डायरेक्ट. चला आपण पण जाऊयात मध्ये. अरे 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 चाल अरे तुझी जगह भाई उडायला रेडी आहेत आपण. क्षितिज भाऊ होतो का? माझी थोडी दिसली पाहिजे त्याला छाती बोलतात. ही बघा बोट आलेली आहे. सो आता परत दुसऱ्या बोटमध्ये ट्रान्सफर केलं जाते आपल्याला. इकडनं उचलून घेऊन जातील आणि तिकडे आपटतील. बोट छान आहे. मस्त वाटतं. हे बघा जो तुम्हाला पॅरासेलिंग करून डीप करायचं असलं तर सांगून जायला लागणार. डीप म्हणजे पहिला हवेत सोडणार. हवेत सोडून आरामात पाण्यात घेऊन जाणार. कमरेपून स्लाइड करणार. 2 तोळा बाउन्स लावणार. नंतर बोटवर लँड करणार. ते जण पर पर्सन 200 रुपये एक्स्ट्रा आहे. फोन पे गुगल पे कॅश सगळं चालते. तुमचे पॅकेजमध्ये नॉर्मल रेट असणार. नॉर्मल म्हणजे अप अँड डाऊन वरती सोडणार डायरेक्ट बोटवर लँड करणार. डीप घेतला ना राऊंड मोठं मिळणार. हाईट वाढून मिळणार. एन्जॉयमेंट पण फुल होऊन जाणार. ठीक आहे. आता राईटमध्ये साऊंड गेलं तर 200 मध्ये होऊन जाणार. एकदा वरती जाऊन बोटवर लँड झाला नंतर करायचं असलं तर 500 रुपये लागणार राईट झाल्यावर. ते जाताना राईटमध्ये साऊंड गेलं तर 200 मध्ये राऊंड मोठं मिळणार. एन्जॉयमेंट फुल होऊन जाणार. ठीक आहे. तुम्ही कसं सांगते ऐकून घ्या मॅडम. तुम्ही कसं सांगते तसं डीप करून देणार. हाफ जे डीप बोलला नुसता पायावर फोल्ड ठेवायचं. कमरेवर आरामात स्लाइड होणार. तोंडावर पाणी उडणार नाही काय नाही. फुल डीप करायचं असलं तर उचलणार बाउन्स लावणार. घाबरायचे विषय काय नाही. जॅकेट वगैरे असणार. ऍक्च्युली पॅरासेलिंगच्या मजा डीपमध्ये असते. त्यात तुम्हाला राऊंड मोठं मिळणार. एन्जॉयमेंट पण फुल होऊन जाणार. ठीक आहे. हाफ करा फुल करा. फक्त 200 रुपये कसं पण डीप करून घ्यायचे. पैसा उचल राहिला हात सोडला तरी काय होत नाही. काय मॅडम ते राऊंड असते मॅडम. मिनिट सेकंड असं काय नाही. राऊंड असते ते. राऊंड म्हणजे तुमच्या पॅकेजमध्ये अप अँड डाऊन असणार. वरती सोडणार डायरेक्ट बोटवर लँड करणार. मिनिट नाही दादा राऊंड असते ते. डीप घेतला ना पहिला वरती हाईटला घेऊन जाणार. नंतर पाण्यात लँडिंग करणार. असं 2 तोळा बाउन्स लावणार. नंतर बोटवर लँड करणार. किती मीटर असेल ना एरिया? मीटरवर असेल ना काहीतरी एरिया? मीटरवर काही नाही. चल बा तुम्ही दोघं जण ना याची दिमागशेर कोणाच ट्रिप दादा बाईने हागेच घातली. बाई जिरते का आल्यावर सांगा. बारीक आहेस का? नाही जिरले तरी उलट्या उड्या मारा आतमध्ये.
भाई काय फिलिंग आहे? डीप पॅरासिलिंग तर झाली. आता बघू कुठे नेत आहेत आपल्याला. बाई बॅग सांभाळायला आणलंय. सो चला जाऊ आता शूज वगैरे वेअर करू. काय इकडे बघा काहीतरी मधी करा मधी मधी मधी. हे जाऊ दे जाऊ दे पलटी नको मारू ताई. कोपऱ्यावर जाऊ नये. हा करा 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 लास्टला करा लास्टला करा. भाई पलटी कर मजा येईल. भाई मी आधीच उडी मारेल. हा मग तो पलटी कर हाईटला. मी हाईटला उडी मारतो. मधल्यामध्ये एवढ्या मोठे दगडी येतात कसं काय? समुद्राच्या मधल्यामध्ये डायरेक्ट. आता आपण सिंधुदुर्गाच्या इथे पोहोचलो. ते बघा हा सिंधुदुर्ग आहे. इथून आपण आता दुसऱ्या बोटमध्ये जाऊ. तिथे आपली स्कुबा ड्रायव्हिंग होणार आहे. सो स्कुबा ड्रायव्हिंग आता एन्जॉय करू. आपली लास्ट राईड राहणार आहे कारण की आता 12:30 वाजले. 12:30 वाजले आणि आपल्याला आता पुढून इकडे जायचं आहे. पण पुढे जेवण वगैरे करून पुढे जाऊया. मग हे कम्फर्टेबल साईन आहे. पाण्यात आपण बोलू शकत नाही. हे बघा हे कम्फर्टेबल साईन आहे. हे प्रॉब्लेम साईन आहे. हे साईन लक्षात ठेवायचं आहे. काही प्रॉब्लेम होतं फक्त हे फक्त साईन दाखवायचं आहे. त्यानेच तुम्ही वरती येणार. हात पाय हलवून तुम्ही वरती नाही येणार. ठीक आहे. तुम्हाला कारण का बेट लावला होतो 5-6 किलोचा. त्याने तुम्ही वरती येऊ शकत नाही हात पाय हलवला तर. ठीक आहे. गाईड तुमच्यासोबत असणारच कंटिन्युअसली. तुम्हाला सांगणार गायडन्स करणार आहे. ठीक आहे. खाली सगळ्यांचं डीप आहे त्यामुळे खाली कोरल्स वगैरे आहेत. त्याला घट्ट खाली पकडायचं आहे. पाय पूर्ण मागे सोडून द्यायचे. तिथे तुमची व्हिडिओ होणार 1 मिनिटाची. ठीक आहे. ती व्हिडिओ झाल्यावर तुमचा पॉईंट फिरून तुम्हाला परत बोटवर घेऊन आलं जातं. सर्वांना झाल्यावर तुम्हाला बोटवर जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बोटवरच भेटेल. त्यानंतर परत तुम्हाला बाहेर सोडता येईल. ओके ठीक आहे. ते व्यतिरिक्त कोणाला एक्स्ट्रा वगैरे काय करायचं असेल खालीच सांगायचं. ठीक आहे. एक्स्ट्रा म्हणजे काय तुम्हाला जे पॉईंट आवडला आणि तुम्हाला जास्त आणि फिरायची इच्छा वगैरे झाली. ठीक आहे. तर 500 एक्स्ट्रा चार्जेस आहे. तुम्हाला कोणाला वाटलं एक्स्ट्रा आणि फिरायचं तर फिरून यायचं. तसं सँड वॉकिंग इथे नाही. ठीक आहे. रिफंड रिप्लेस वगैरे काही नाही आहे. प्रत्येकाला एकच चान्स आहे. ट्राय करायचं नंतर जायचं. ठीक आहे. कारण प्रत्येक वेळी काय होतं आपल्याला सवय नाही नाकाने तोंडाने श्वास घ्यायचे. ठीक आहे. आपलं नाक पूर्ण पॅक होतं त्यामुळे आपल्याला काय तोंडाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचं. आपल्याला प्रॅक्टिस नाही आहे. प्रॉब्लेम हा सर्वांनाच होतो. 99% लोकांना सगळ्यांना प्रॉब्लेम होतो.
सॉर्ट आउट करायचा नंतर जायचं. किंवा एकदा काय होतं तुम्ही घाबरता आणि लगेच सांगता मला नाही करायचं आणि वरती आता शिडीवरून परत एकदा वरती आल्यावर परत रिटर्न चान्स भेटणार नाही. रिप्लेस ना मग ट्राय करायचं नंतर जायचं. ठीक आहे ओके. तर मित्रांनो आपल्या सगळ्या राईड झालेल्या आहेत. सो आपण आता इकडे जाणार आहेत कवने बीचला. सो आपण हा ब्लॉग इथे एंड करतोय. बाय बाय.